हाय स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मार्केटिंग स्ट्रक्चर म्हणजे काय किंवा मार्केटिंग स्ट्रक्चरमध्ये कोणते कोणते पॉईंट्स येतात ह्याचा अभ्यास केलेला आहे. ओके, आता आपण न्यू क्वेश्चन बघू. तो म्हणजे व्हॉट इज म्युच्युअल फंड्स, एक्सप्लेन ॲडव्हान्टेजेस इन्व्हेस्टिंग म्युच्युअल फंड्स. ओके, त्यामध्ये पहिला पॅराग्राफ बघा. म्युच्युअल फंड्स सर्वे was a way to make a diversified investment. It typically focuses on a specific asset type such as bonds or stock. It allows for diversification within that asset type. Diversification is designed to use the gains of some to protect against losses in other ones. म्हणजेच म्युच्युअल फंड म्हणजे काय हे आधी माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. तर म्युच्युअल फंड म्हणजे काय, तर सामान्य लोकांकडून बचत रूपाने घेतलेले पैसे व्यापारात लावून येणारा जो नफा असतो तो परत त्यांना परत करणं. म्हणजेच सोप्या शब्दात किंवा सोप्या वाक्यात जर सांगायचं झालं तर लोकांचे पैसे लोकांकडनं सेविंगच्या स्वरूपात पैसे घेणं आणि ते एखाद्या बिझनेसमध्ये एखाद्या व्यापारात इन्व्हेस्ट करणं आणि त्यातून जो काही प्रॉफिट होतो तो परत लोकांना रिटर्न करणं म्हणजे म्युच्युअल फंड्स. ओके, मग म्युच्युअल फंड काय करतं, तर लोकांकडनं पैसे घेतं, देन ते जे पैसे असतात ते एखाद्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा ॲट अ टाईम 2-3 बिझनेसमध्ये पण ते पैसे इन्व्हेस्ट केले जातात आणि त्यातून जो काही प्रॉफिट होतो तो परत लोकांना रिटर्न देतात म्हणजे म्युच्युअल फंड्स. ओके, मग पहिल्या पॅराग्राफमध्ये ते काय म्हणत आहेत की म्युच्युअल फंड हा विविध इन्व्हेस्टमेंट करण्याचा एक मार्ग आहे. म्हणजे जो म्युच्युअल फंड आहे हा डिफरंट इन्व्हेस्टमेंटचा एक मार्ग आहे. म्हणजेच विशिष्ट मालमत्तेच्या प्रकारावर लक्ष केंद्रित करणं. जसं की त्यांनी म्हटलं आहे बघा, बॉन्ड्स ऑफ स्टॉक. इट अलो फॉर डायव्हर्सिफिकेशन विथ इन दॅट असेट टाईप. ओके, मग डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय, तर डायव्हर्सिफिकेशन मीन्स विविधीकरण. विविधीकरण म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. ओके, हे इतरांमधील संरक्षण करण्याचे काही फायद्यासाठी डिझाईन केलं जातं. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॅरा बघा. म्युच्युअल फंड्स अलो इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स टू परचेस शेअर्स इन फंड्स दॅट मीट देअर पर्टिक्युलर नीड्स अँड प्रिफरन्सेस. It exits securities such as stock and bonds, including some funds that contain both stock and bonds together, and they also are available for money market instruments such as certificate of deposits and treasury bills. म्हणजेच काय, तर म्युच्युअल फंड्स हे इंडिव्हिज्युअली इन्व्हेस्टर्सना त्यांच्या आवश्यकतेनुसार आणि प्राधान्यानुसार इम्पॉर्टंट असलेले फंड्समध्ये शेअर्स खरेदी करण्याची परमिशन देतात. काय, परत सांगते ऐका. म्युच्युअल फंड्स हे इंडिव्हिज्युअली म्हणजे वैयक्तिक. ओके, सो म्युच्युअल फंड्स हे इंडिव्हिज्युअली इन्व्हेस्टर्सना त्यांच्या आवश्यकतेनुसार आणि त्यांच्या प्राधान्यानुसार इम्पॉर्टंट असलेले फंड्स हे शेअर्स म्हणजे इम्पॉर्टंट असलेले फंड्समध्ये शेअर्स खरेदी करण्याची परमिशन देतात. या सिक्युरिटीजमध्ये स्टॉक अँड बॉन्ड्स यांसारख्या सिक्युरिटीज आहेत ज्यामध्ये दोन्ही फंड्सचा समावेश, दोन्ही फंड्स त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात, ज्यात दोन्ही स्टॉक बॉन्ड्स एकत्र येतात. त्याचप्रमाणे ते मनी मार्केटच्या साधनांसाठी देखील उपलब्ध असतात. म्हणजे मनी मार्केटची जी साधने असतात त्यासाठी पण ती अवेलेबल असतात. डिपॉझिट अँड ट्रेझरी बिलचे सर्टिफिकेट असतं, म्हणजे ज्यामध्ये म्हणजे काय म्हणतात ते मनी मार्केटच्या साधनांसाठी ते उपलब्ध असतात, अवेलेबल असतात आणि त्यासाठी डिपॉझिट अँड ट्रेझरी बिलचं सर्टिफिकेट असतं. ओके, त्यानंतर लास्ट पॅरा बघा. अ म्युच्युअल फंड्स सर्वे टू प्रोव्हाइड इन्व्हेस्टर विथ प्रोफेशनल मॅनेजमेंट ऑफ देअर इन्व्हेस्टमेंट. इट मॅनेज ऑल ट्रेड for its shareholders. Mutual funds exist to meet a wide range of investment goals. म्हणजेच काय, तर म्युच्युअल फंड्स हे इन्व्हेस्टर्सना त्यांच्या इन्व्हेस्टिंगपासून व्यावसायिक व्यवस्थापन प्रदान करतं. काय, म्युच्युअल फंड्स हे इन्व्हेस्टर्सना त्यांच्या इन्व्हेस्टिंगपासून व्यावसायिक व्यवस्थापन म्हणजे प्रोफेशनल मॅनेजमेंट प्रोव्हाइड करतं.
हे सर्व इन्व्हेस्टर्सना ह्या सर्व इन्व्हेस्टर्सच्या एम्ससाठी सर्व व्यवहार हे व्यवस्थापित केले जातात किंवा व्यवस्थापित करतात. ओके. आता त्यामधला पहिला पॉईंट बघा, प्रोफेशनल मॅनेजमेंट. त्यामध्ये बघा, द इन्व्हेस्टर्स आर ऑफ द सर्व्हिसेस of experienced and skilled professionals who are backed by dedicated investment research team which analyzes the performance and prospect of companies and select suitable investment to achieve the objectives of the scheme. प्रोफेशनल मॅनेजमेंट म्हणजे काय? व्यवस्थापकीय व्यावसायिक व्यवस्थापन. व्यावसायिक व्यवस्थापन मीन्स प्रोफेशनल मॅनेजमेंट. मग त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे बघा, इन्व्हेस्टर्स हे अनुभवी आणि कुशल व्यावसायिकांच्या सेवा, म्हणजे म्युच्युअल फंड्स हे अनुभवी आणि कुशल व्यावसायिकांच्या सेवा आहेत, ज्यांना संशोधन टीमच्या जी संशोधन टीम असते त्यांचा त्याला सपोर्ट असतो. ओके. आणि या योजनेचे एम्स अचीव करण्यासाठी कमिशन व निवडक इन्व्हेस्टमेंटची कार्यक्षमता व संभाव्यता याचं विश्लेषण हे यामध्ये, म्हणजे ॲनालिसिस, विश्लेषण म्हणजे काय? ॲनालिसिस हे यामध्ये केलं जातं. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा, डायव्हर्सिफिकेशन. त्यामध्ये बघा, म्युच्युअल फंड्स इन्व्हेस्ट इन नंबर ऑफ कंपनीज अक्रॉस अ ब्रॉड क्रॉस सिलेक्शन ऑफ इंडस्ट्रीज अँड सेक्टर्स. डायव्हर्सिफिकेशन रिड्यूस द रिस्क थ्रू अ म्युच्युअल फंड्स विथ फॉर लेस मनी देन यू कॅन डू ऑन युअर ओन. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय? आत्ता आपण मग बघितलं की डायव्हर्सिफिकेशन म्हणजे विविधीकरण. विविधीकरण म्हणजेच काय? तर डायव्हर्सिफिकेशन. मग त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे, म्युच्युअल फंड्स हे इंडस्ट्रीज अँड सेक्टरमधील अनेक कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. काय? परत सांगते बघा, म्युच्युअल फंड्स हे इंडस्ट्रीज अँड सेक्टरमधील अनेक कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आणि म्युच्युअल फंड्स थ्रू डायव्हर्सिफिकेशन म्हणजे आपल्याला स्वतःहून जे काही करता येईल किंवा जे काही करणं पॉसिबल असेल ते यामध्ये केलं जातं. ओके. थर्ड नंबरचा पॉईंट बघा, कन्व्हिनियंट ॲडमिनिस्ट्रेशन. त्यामध्ये बघा, इन्व्हेस्टिंग इन अ म्युच्युअल फंड्स रिड्यूस पेपरवर्क अँड हेल्प्स यू अवॉइड मेनी प्रॉब्लेम्स such as bad delivers, delay payment and unnecessary follow-up with brokers and companies. Mutual funds save your time and make investing easy and convenient. कन्व्हिनियंट ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच काय? तर सोयीस्कर प्रशासन म्हणजेच कन्व्हिनियंट ॲडमिनिस्ट्रेशन. त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यास जो पेपरवर्क असतो तो कमी होतो. म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये जर आपण गुंतवणूक केली, जर आपण इन्व्हेस्टमेंट केली, तर जी पेपरवर्क प्रोसेस ज्याला आपण म्हणतो, म्हणजे डॉक्युमेंट प्रोसेस वगैरे जी काही असते ती कमी होते. ओके. त्याचप्रमाणे बॅड डिलिव्हरी, डिले पेमेंट्स, ब्रोकर्स आणि कंपन्यांकडे अनावश्यक पाठपुरावा अशा प्रकारचे अनेक प्रॉब्लेम्स अवॉइड होण्यास हेल्प होते. कोणते प्रॉब्लेम? जर आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टिंग केली तर कोणते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होण्यास मदत होते किंवा कोणते प्रॉब्लेम्स अवॉइड होतात? तर बॅड डिलिव्हरी, डिले पेमेंट्स, ब्रोकर्स आणि कंपन्यांकडे जो काही अनावश्यक म्हणजे अननेसेसरी जो काही पाठपुरावा असतो, अशा प्रकारचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते प्रॉब्लेम्स एकतर लवकर सॉल्व्ह होतात किंवा तशा प्रकारचे प्रॉब्लेम क्रिएट होत नाहीत. त्या प्रकारचे जे काही प्रॉब्लेम असतात ते अवॉइड होण्यास हेल्प होते. ओके. मग म्युच्युअल फंड आपल्याला त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला आपला जो काही टाईम असतो तो सेव्ह होतो आणि इन्व्हेस्टमेंट इझी आणि कन्व्हिनियंट होते. म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये जर आपण इन्व्हेस्ट केली तर आपला टाईमही वाचतो आणि इन्व्हेस्टमेंट इझी होते आणि खूप कन्व्हिनियंट पद्धतीने होते. ओके. फोर्थ नंबरचा पॉईंट बघा, रिटर्न पोटेन्शियल. त्यामध्ये बघा, ओव्हर अ मीडियम टू लॉंग टर्म म्युच्युअल फंड्स हॅव द potential to provide a higher return as they invest in a diversified basket of selected securities. रिटर्न पोटेन्शियलमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की मीडियम टू लाँग टर्म पिरियडच्या म्युच्युअल फंडमध्ये सिक्युरिटीज निवडल्या गेल्या तर विविध बास्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्याने जास्त रिटर्न्स भेटण्याची पॉसिबिलिटी असते. काय? मीडियम टू लाँग टर्म
म्हणजे त्यांनी एक ठराविक पर्टिक्युलर त्यामध्ये पिरियड सांगितला आणि तो पिरियड कोणता सांगितला आहे त्यांनी, तर मीडियम टू लाँग टर्म. ह्या पिरियडमध्ये म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर सिक्युरिटीज निवडल्या गेल्या, म्युच्युअल फंडसाठी ज्या काही सिक्युरिटीज असतात त्या जर निवडल्या गेल्या तर त्यांनी विविध बास्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्याने जे काही रिटर्न असतात ते मोठ्या प्रमाणात भेटण्याची पॉसिबिलिटी असते. रिटर्न्स हे मोठ्या प्रमाणात भेटू शकतात किंवा ते भेटण्याची पॉसिबिलिटी शक्यता असते. नेक्स्ट 5 नंबरचा पॉईंट बघा, लो कॉस्ट. त्यामध्ये बघा, म्युच्युअल फंड्स आर अ रिलेटिव्हली लेस एक्सपेन्सिव्ह वे टू इन्व्हेस्ट कंपेअर टू डायरेक्टली इन्व्हेस्टिंग इन द कॅपिटल मार्केट because benefits of scale in brokerage, custodial and other fees translate into lower cost for investors. लो कॉस्ट म्हणजे काय, कमी खर्च. कमी खर्च म्हणजे लो कॉस्ट. त्यामध्ये काय म्हटलं बघा, कॅपिटल मार्केट्समध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या तुलनेत, म्हणजे कॅपिटल मार्केट, कॅपिटल म्हणजे काय तर भांडवल, आणि कॅपिटल मार्केट म्हणजे काय, भांडवली बाजारपेठ. मग या कॅपिटल मार्केटमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या कंपॅरिझनमध्ये म्युच्युअल फंड हा कमी खर्चाचा मार्ग आहे. काय, परत एकदा सांगते बघा, कॅपिटल मार्केटमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या कंपॅरिझनमध्ये म्युच्युअल फंड हा कमी खर्चाचा मार्ग आहे. ब्रोकरेज, कस्टोडियल अँड अन्य फर्म्समध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टर्ससाठी कमी किमतीत रूपांतर होण्याचे हे फायदे हे यामध्ये असतात. ओके, त्यानंतर त्यांनी नेक्स्ट 6 नंबरचा पॉईंट दिला आहे बघा, तो म्हणजे लिक्विडिटी. त्यामध्ये बघा, इन ओपन एंडेड स्कीम द इन्व्हेस्टर्स कॅन गेट देअर मनी बॅक टू promptly at net asset value related prices for the mutual funds itself, but in case ended scheme the investors can sell their units on a stock exchange of the prevailing market price or of the facility of direct repurchases of NAV म्हणजे net asset value related price which some close ended and इंटरवल स्कीम ऑफर पिरियडिकली. लिक्विडिटी म्हणजे काय तर यामध्ये काय म्हटलं आहे त्यांनी की ओपन एंडेड स्कीम म्हणजे लिक्विडिटी म्हणजे तरलता मीन्स लिक्विडिटी. मग यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की ओपन एंडेड स्कीममध्ये इन्व्हेस्टर्सना स्वतःच्या पोषक फंड्समधून ओनली असेट व्हॅल्यू रिलेटेड किमतीवर त्यांचे पैसे परत मिळून म्हणजे परत भेटू शकतात. कशावर तर म्हणजे जे काही ओपन एंडेड स्कीम आहे त्यामध्ये इन्व्हेस्टर्सना स्वतःचे फंड्समधून ओनली असेट व्हॅल्यू रिलेटेड किमतीवर त्यांचे पैसे परत भेटू शकतात. पण बंद झालेल्या योजनांमध्ये इन्व्हेस्टर्सना आपले युनिट फक्त मालमत्ता मूल्यांशी संबंधित किमतीवर करतात. ओके, आता 7 नंबरचा पॉईंट बघा, ट्रान्सपरन्सी. त्यामध्ये बघा, इन्व्हेस्टर्स विल गेट रेग्युलर इन्फॉर्मेशन ऑन द व्हॅल्यू ऑफ देअर इन्व्हेस्टमेंट इन ॲडिशन टू डिस्क्लोजर ऑन द स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट मेड बाय युअर स्कीम, द प्रपोर्शन इन्व्हेस्टेड इन each class of asset and the fund managers investment strategy and outlook. ट्रान्सपरन्सी म्हणजे काय, पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपरन्सी. यामध्ये काय म्हटले त्यांनी की यामध्ये योजनेअंतर्गत केलेल्या पर्टिक्युलर इन्व्हेस्टिंगच्या प्रकटीकरणाव्यतिरिक्त इन्व्हेस्टर्सना त्यांच्या इन्व्हेस्टमेंटची इन्फॉर्मेशन जी असते ती दिली जाते, ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. काय, परत सांगते, यामध्ये योजनेअंतर्गत केलेल्या पर्टिक्युलर इन्व्हेस्टिंगच्या प्रकटीकरणाव्यतिरिक्त इन्व्हेस्टर्सना त्यांच्या इन्व्हेस्टमेंटची इन्फॉर्मेशन जी असते, जी काही इन्फॉर्मेशन असते ती त्या इन्व्हेस्टर्सना प्रोव्हाइड केली जाते. असेट्स अँड फंड मॅनेजर्स प्रत्येक क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले प्रमाणपत्रक अँड स्ट्रॅटेजी अँड आउटलुक जो काही असतो हा त्यांचा त्या मागचा दृष्टिकोन असतो. ओके, नंतर नेक्स्ट 8 नंबरचा पॉईंट बघा, फ्लेक्सिबिलिटी. त्यामध्ये बघा, द फीचर्स सच ॲज रेग्युलर इन्व्हेस्टमेंट प्लान्स
regular withdrawal plans and dividend reinvestment plans helps the investors to have systematically invest or withdraw funds according to their needs and convenience. फ्लेक्सिबिलिटी म्हणजे काय? लवचिकता. लवचिकता मीन्स वॉट? फ्लेक्सिबिलिटी. अँड फ्लेक्सिबिलिटी मीन्स वॉट? लवचिकता. मग त्यामध्ये बघा, रेग्युलर इन्व्हेस्टमेंट स्कीम, रेग्युलर विथड्रॉ प्लॅन्स अँड डिव्हिडंड रिइन्व्हेस्टमेंट या वैशिष्ट्यांमुळे इन्व्हेस्टर्सना त्यांच्या गरजा व सोयीनुसार सिस्टमॅटिकली पैसे काढण्यास हेल्प होते. काय म्हटले त्याने फ्लेक्सिबिलिटीमध्ये? बघा परत सांगते. रेग्युलर इन्व्हेस्टमेंट स्कीम, देन रेग्युलर विथड्रॉ प्लॅन अँड डिव्हिडंड रिइन्व्हेस्टमेंट या वैशिष्ट्यांमुळे इन्व्हेस्टर्सना त्यांच्या गरजा व सोयीनुसार सिस्टमॅटिकली म्हणजे पद्धतशीरपणे म्हणजे सिस्टमॅटिकली पैसे काढण्यास हेल्प होते. ओके. त्यानंतर 9 नंबरचा पॉईंट बघा, चॉईस ऑफ स्कीम. त्यामध्ये बघा, म्युच्युअल फंड्स ऑफर अ फॅमिली ऑफ स्कीम टू सूट देअर वराईंग नीड्स ओव्हर अ लाईफटाईम. चॉईस ऑफ स्कीम म्हणजेच काय? तर योजनेची निवड म्हणजे चॉईस ऑफ स्कीम. त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे बघा, की म्युच्युअल फंड्स लाईफटाईम डिफरंट गरजा भागविण्यासाठी फॅमिली स्कीम ऑफर करतात. काय म्हटले त्यांनी? खूप सिम्पल त्यांनी एक्सप्लेन केलं आहे की चॉईस ऑफ स्कीम म्हणजे योजनेची निवड. मग कोणती योजना? तर म्युच्युअल फंड्स लाईफटाईम म्हणजे आयुष्यभर. लाईफटाईम मीन्स वॉट? आयुष्यभर. सो म्युच्युअल फंड लाईफटाईम डिफरंट गरजा भागविण्यासाठी फॅमिली स्कीम ऑफर करतात. ओके. नंतर लास्ट पॉईंट आहे बघा, रेग्युलराइज्ड. त्यामध्ये बघा, ऑल म्युच्युअल फंड्स आर रजिस्टर्ड विथ सेबी अँड दे फंक्शन विथिन द प्रोव्हिजन्स ऑफ स्ट्रिक्ट रेग्युलेशन्स डिझाईन टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ इन्व्हेस्टर्स. ह्या रेग्युलराइजमध्ये त्यांनी ते काय म्हटलं आहे की यामध्ये ऑल म्युच्युअल फंड्स हे सेबीवर रेग्युलर नियंत्रण ठेवले जाते. ते इन्व्हेस्टर्सना व्याज देण्याकरता तयार केलेल्या सर्व नियमांचे पालन करतात. म्हणजे जे काही नियम असतात, जे काही रूल्स अँड रेग्युलेशन असतात ते स्ट्रिक्टली फॉलो करतात. परत एकदा सांगते बघा, ऑल म्युच्युअल फंड्स हे सेबीवर रेग्युलर कंट्रोल ठेवलं जातं अँड ते इन्व्हेस्टर्सना व्याज देण्यासाठी म्हणजे व्याज म्हणजे इंटरेस्ट. मग इन्व्हेस्टर्सना इंटरेस्ट देण्याकरता तयार केलेल्या सर्व रूल्स अँड रेग्युलेशन ह्या स्ट्रिक्टली फॉलो करतात. ते जे काही नियम असतात त्याचं पालन केलं जातं. ओके. सो हा झाला तुमचा म्युच्युअल फंड अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ इन्व्हेस्टिंग म्युच्युअल फंड. ओके. थँक्यू.